गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, कसे आहात? आज तारीख किती? आज 20 तारीख. आम्ही जरा नीरा भाटघरला चाललेलो आहे, देवघर. आणि माझ्या बरोबर आमचे मित्र अरुण सर आहेत, गाडी चालवत आहेत. पाठीमाग आमचे मित्र सोहम आहेत, मगर सर आहेत आणि गणेश सर आहेत. तर आम्ही चाललोय. ऑलरेडी आता सकाळचा ब्रेकफास्ट केलाय एका ठिकाणी. तर चाललोय आपला नेहमीचा पुणे बेंगलोर हायवे. थांबा जरा. शेलचं पेट्रोल यावेळेस ट्राय करूया. किती प्राइस मध्ये फरक आहे हो गणेश सर? 3 रुपये. 3 रुपये महाग आहे का स्वस्त आहे? हे नवीन कैलास भेळ. आता पुणे जिल्ह्याची हद्द संपली आहे आणि आता इथून पुढे सातारा जिल्हा चालू. हे हॉटेल वेगास, असं वाटतंय लास वेगासला आलो. हो, या हॉटेलला अनलिमिटेड ब्रेकफास्ट होता 99 रुपयात, माहिती का? आणि अतिशय घाणेरडा होता. ब्रिज करायचं ना बोरवाल्यांसाठी. आम्हाला ऍक्च्युली उजवीकडे वळायचं आहे, पण तिथं ब्रिजचं काम चालू असल्यामुळं आम्हाला पूर्णपणे 1-2 किलोमीटर पुढे येऊन युटर्न मारून परत मागे जावं लागतं. कसला ट्रुक आहे? पता नाही. ओके. पंढरपूर म्हणजे हा पंढरपूर पुढे महाड, लोणंद वगैरे भोरला जाणारा रस्ता आहे सरळ. आम्ही आता हायवे सोडून आतमध्ये वळत आहे. आत येताना ह्या ट्रकवरनं एक अँगल पडला आणि आमच्या बरोबर आमची जी दुसरी गाडी होती मित्राची, त्याच्यावर हा अँगल पडलाय. बघा, पूर्णपणे काच फुटली. नवीन गाडी आहे आमच्या मित्राची वॅगनार, त्याच्यावर पडलं. आणि आम्ही पुढच्या दुसऱ्या गाडीमध्ये होतो. या ट्रकचं हे पाठीमागचं जे कंटेनर आहे, त्या कंटेनरवरनं एक अँगल पडला आणि तो याच्यावर पडला. मोठा अँगल होता खूप. गणेश सर त्याच्याबरोबर बसतायत, तर त्याला आम्ही घेऊन आता पुढे चाललोय. तुमची गाडी आम्ही पुढे लावली आहे, रस्ता छोटा असल्यामुळं. म्हणजे रस्त्यात आपण कितीही व्यवस्थित गाडी चालवली तरी काही होऊ शकतं. आता बघा, या आमच्या मित्राचा काही दोष नसताना वरनं
अँगल ट्रक वरून त्याच्या गाडीवर पडला, त्यामुळं काच फुटली, बोनेट सगळं हे झालं आणि मोठा लोखंडी अँगल होता. म्हणजे आपण किती जरी त्याची सुरक्षिततेने गाडी चालवली तरी समोरून काही वेळ सांगू शकत नाही. हाच तो ट्रक आहे. हे बघा, एक वर अँगल आलेला दिसतोय का, हा असाच एक अँगल खुडून तिकडे पाठीमागं गाडीवरनं रस्त्यावर पडला. ऍक्च्युली एक 2 व्हीलरवाले होते, त्यांच्या पण शेजारी पडला, पण त्यांना काही झालं नाही. मगर सर वर चढून बघतात आणि तो अँगल आमच्या या मित्राच्या गाडीच्या इथं पडला, काचेवर. तुम्ही बघू शकता, काच पूर्ण फुटली, इथं हे झालंय. आणि हे असं हा तो ट्रकचा ड्रायव्हर आहे. आणि ते अँगल हे त्याचे ते बघा, केवढी मोठी ट्रक आहे, वरचं सामान काहीच बांधलेलं नाहीये आणि हे सगळं रस्त्यावर सगळं पडतंय. हा तो ट्रक आहे, हा ट्रकचा ड्रायव्हर आहे. आणि नाव काय तुझं? हा, सद्दाम. आणि याच्याकडं लायसन्स सुद्धा नाहीये. म्हणजे बघा, याच्याकडं लायसन आहे का? लायसन काढायला दिलंय. म्हणजे बघा, याचं लायसन काढायला दिलंय. आणि हा ट्रक बघा केवढा मोठा आहे. हे रॉयल हे बघा केवढा मोठा ट्रक हा चालवतोय. हा ड्रायव्हर, याच्याकडे लायसन पण नाही. काढायला दिलं त्याच्यानंतर 1 वर्ष गाडीचं बघा, नवीन गाडी आहे. हो सर, गाडीला किती दिवस झाले? 6 महिनेच झाले घेऊन. बघा हे पूर्ण सगळं. आम्ही अजून इथंच आहोत. आता ही गाडी इकडं भोरच्या ह्याच्यात मारुतीच्या शोरूमला जाऊन किती खर्च लागतोय ते आम्ही चेक करणार आहे. हे आता आम्ही चेक करणार आहे किती खर्च येतात. मग आता पुढं ठरेल काय कसं होतं. हे जे कंटेनर आहे ते कंटेनरचे मालक आलेले आहेत. चला आता तिथनं जी गाडी याला मारुतीच्या शोरूमला पाठवली आहे भोर शहरामध्ये, आम्ही आता तिकडं चाललोय ऍक्सिडेंटच्या ठिकाणापासून. बघू आता तिथं काय होतंय. आणि अशा प्रकारे आता सगळं प्रकरण थोडं मिटवलंय. ऍक्च्युली त्या गाडीचा जो काय खर्च होईल तो ट्रक मालक द्यायला तयार आहे. आणि आता आम्ही अजून पुढे निघालोय. आम्ही निघालोय भोरवरनं महाडच्या रस्त्यावर, बरोबर ना? महाड रोडला आम्ही आता पुढे निघालोय. रस्ता खूपच सुंदर आहे. आणि आता प्रमोद सर नमस्कार. हॅलो. सरांचीच गाडी, आज सरांचा पुनर्जन्म झाला असं समजा. हा ना. रस्ता खूपच सुंदर आहे. सुंदर असा रस्ता आहे. तो दुतर्फा झाडी आहेत. हे आपटी गाव आहे. आपटी गावातून आम्ही पुढे चाललोय. हा रस्ता सरळ महाडला जातो. दुर्गा माता हॉटेल का
हा? नदी नदी पूर्ण पाणी, जंगल. पाण्याची टोटल तिकडे बघा. चालते ठीक आहे बघतो बघू ना बाईक फोन करू आता अजून आत यायचं ना येडे असाच डोंगर पाहिजे असाच लव्ह लागतो महाराजांनी जिथं शपथ घेतली तो हा रायरेश्वर किल्ला. तो तुम्हाला दाखवतो मी. धोका असल्यामुळं, परंतु हा तो रायरेश्वर किल्ला इथे आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. तो किल्ला आणि ही आमची ऍक्सिडेंट झालेली गाडी. हा समोर रायरेश्वरचा किल्ला बघा. रायरेश्वरला गाडी पण जाते का? हा जाती वर जाते हो का ते दिसतंय का हा डोंगर दिसतोय का छोटा हा. त्याच्या पलीकडनं जाती वर. ओके ओके. आपण लई ग्रीप देतो आता वर डोंगरावर चाललोय आम्ही गाडी घेऊन. 4x4 नाहीये आमची व्हेन्यू, काहीच नाही 4x2 आहे. तरी पण एकदम व्यवस्थित आरामात गाडी वर चालली.
हा नीरा देवगड डॅमचं बॅक वॉटर आहे पूर्णपणे, म्हणजे डॅमच आहे हा डॅमच आहे हा. आम्ही पूर्ण आता डोंगरावर आलोय गाडी.